नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली पुरळकर. कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, योगीराज बागुल यांचं प्रिय रामू हे पुस्तक आपण वाचत आहोत. मागील भागामध्ये आपण पाहिलं शाहू महाराज, रमाई आणि भीमराव यांचा पत्रव्यवहार. शाहू महाराजांनी आर्थिक मदतीसाठी हात पुढे केला, पण भीमरावांनी नकार देत पुन्हा काही अडचण आली तर मदत घेण्याची कबुली केली. त्यात गंगाधरची तब्येत सुद्धा बिघडली होती. आता आपण पुढील भाग वाचूया. साहेबांनी पत्रांबरोबर रामूला घर खर्चासाठी 100 रुपये पाठवून दिले. त्यांच्या पत्रातील "मी अन्नास मोताज झालो आहे" हे वाक्य रामूच्या मनाला विदीर्ण करून गेले. साहेबांना पैसे पाठवण्यासाठी ती घरात प्रचंड काटकसर करू लागली. परंतु गंगाधरचा आजार दिवसेंदिवस वाढतच होता. घर चालवताना आणि गंगाधरवर औषधोपचार करताना पैसे पुरे पडत नव्हते. साहेबांना मनी ऑर्डरने पैसे पाठवण्याची मनात प्रबळ इच्छा असूनही रामूला काहीच करता येत नव्हतं. गंगाधराच्या अंगात रोगप्रतिकारशक्ती उरली नव्हती. तसा तो जन्मापासूनच अशक्त होता. रामूला गरोदरपणातच कधी अर्धपोटी, कधी चतकोर भाकरी खाऊन तर कधी नुसता पाण्याचा आधार घेऊन दिवस काढावे लागत होते. सशक्त बाळ जन्माला कसं येणार? कुठून येणार त्याच्या अंगात आजाराचा प्रतिकार करण्याची ताकद? डॉक्टर साहेब परदेशात तरी कुठं सुखात आणि चैनीत होते. त्यांनी पोटाला जाळून ज्ञान तपश्चर्या त्यांची चालू होती. जवळ पुरेसा पैसा नसल्यामुळे त्यांना त्यांचा अभ्यास ठराविक वेळेतच संपवायचा होता. वेळ प्रसंगी उपाशी राहून ते जेवढे ग्रंथ विकत घेणे शक्य होईल तेवढे घेत होते. वाचनालयातून दुर्मिळ ग्रंथ मिळवण्यासाठी प्रवासास पैसे खर्च न करता मैलोन मैल पायी चालत. लंडनमध्ये ज्या बाईकडे साहेब भाड्याने राहत ती अतिशय कद्रू होती. ती त्यांना सकाळच्या न्याहारीसाठी चहा, जरा मुरंबा लावलेला एक पावाचा तुकडा इतकंच देई. तेवढाच नाश्ता करून साहेब सकाळी लंडन म्युझियममध्ये अभ्यासाला जात. बहुतेक वेळा तिथे त्यांचा पहिला प्रवेश असे. दुपारच्या जेवणासाठी पैसे नसत. डॉक्टर साहेब बरोबर आणलेले पावाचे तुकडे अभ्यासिकेत बसून कोटाच्या खिशातून काढून चोरून खात. कारण अभ्यासिकेत खाण्याची मनाई होती आणि साहेबांकडे वेळेची कमतरता. शेवटी एक दिवस भल्या सकाळी ज्या गोष्टीची अनेक दिवसांपासून भीती होती ती घडली. अचानक साहेबांच्या घरात मोठमोठ्यानं रडारड सुरू झाली. गंगाधर गेला. साहेबांचे धाकटे पोर अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे सर्व चाळकऱ्यांना माहिती होतं. रामूच्या गंगाधरने इहलोकीचा कायमचा निरोप घेतला. साहेबांच्या खोलीत आणि अंगणात बायबाप्यांची गर्दी झाली. चाळीतील लोकांनी गंगाधरला मूठमाती दिली. वर्ष दीड वर्ष वयाचा घरात दूरदूर धावणारा, खेळणारा दुबळा गंगाधर मातीआड झाला. विधात्याने ओटी भरावी आणि नियतीने ती हिसकावून घ्यावी असंच झालं होतं. घरात उदासपणा दाटला होता. कुटुंबाच्या चेहऱ्यावरची रया आटत होती. त्या रात्री रामू व लक्ष्मी विमनस्क अवस्थेत नुसत्या घरात बसून होत्या. घरातल्या गरिबीने बाळाचा बळी घेतला होता. रामूच्या नजरेसमोरून गंगाधर हालत नव्हता. मातेचं काळीज आक्रंदत होतं. काळ हे दुःख विसरण्याचे मोठे साधन असतं असे म्हणतात. मात्र त्या दुःखाची खपली निघाली की आठवणींनी मन भळभळू लागतं. आठवणींच्या लाटा मनाच्या किनाऱ्यावर आदळू लागतात. मन ढवळून जातं. 2 दिवस बाळाच्या दुःखात गेले. परंतु दुःख कवटळीत बसणं दोघींनाही शक्य नव्हतं. भरल्या पोटी काही दिवस ते सांभाळणे कदाचित शक्यही झालं असतं. कुटुंबाला पोसण्यासाठी राबणं अनिवार्य होतं. हळूहळू पुन्हा घर हलू लागलं. घरातली नित्य कामं आणि पोटापाटी
धावाधाव सुरू झाली. रामूनं साहेबांना पत्र पाठवून गंगाधर वारल्याची खबर कळवली. ते सुन्न झाले. साहेबांचं हे दुसरं अपत्य जे त्यांच्या अनुपस्थित जन्माला आलं आणि मृतही पावलं. त्या दिवसभर त्यांना उदास वाटत होतं. रामूची सारखी आठवण येत होती. सर्वच बाजूंनी नाकेबंदी झाल्यानंतर शेवटी स्वतःची आणि घरची आर्थिक अडचण भागवण्यासाठी डॉक्टर साहेबांनी शाहू महाराजांना पत्र लिहिलं. हेनरी एस किंग्स अँड कंपनी ॲट पॉल हॉल, लंडन, 25 नोव्हेंबर 1921. श्री शाहू छत्रपती यांचे सेवेशी. पत्र लिहिण्यास विशेष कारण की आपणावरील प्रसिद्ध झालेला एक लेख टीकेखातर लंडन टाइम्सच्या संपादकाकडे आला आहे. तो लेख A.V. पटवर्धन, सचिव, दक्षिण संस्थान हितवर्धक सभा यांनी लिहिला असून तो सवर्टन्स ऑफ इंडिया पत्राच्या 8 डिसेंबर 1921च्या अंकात छापला आहे. त्या अंकाची प्रत टाइम्सच्या इंडियन शाखेच्या संपादकाने ते माझे मित्र असल्याचे मजकडे अभिप्रातार्थ पाठवले आहेत. गेल्या रविवारी त्याने मला चहाला बोलवले होते. मी त्यावेळी त्यांना आपल्या विरुद्ध चाललेल्या ब्राह्मण चळवळीचे सर्व इगत सांगितले. त्याचे सर्वतोपरी समाधान झाले. उलट मी त्यांच्याकडून हुजूर स्वारींची बाजू मांडणारा एक लेख टाइम्समध्ये लिहिण्याचे कबूल करून घेतले आहे. हा लेख असंबद्ध न वाटावा म्हणून कोण्यातरी एका विशेष प्रसंगाला आधार पाहिजे आहे, असं तो म्हणाला. तेव्हा प्रिन्स ऑफ वेल्सच्या आगमन प्रित्यर्थ आपण जे काही विशेष कार्य केले असेल त्याची माहिती कळवणे, म्हणजे हे काम घडवून आणता येईल, किंवा त्याशिवाय इतर कोणती नोंद करण्यासारखी गोष्ट झाली असल्यास तिची हकीकत देणे. दुसरे असे की काही दिवसांपूर्वी माझ्या घरी हुजुरांची काही मदत करण्याची इच्छा असल्याचे दत्तोबा पवार यांचेतर्फे लिहिले होते. पत्रोत्तरी हुजुरांस मी स्वतः लिहावे असे होते. त्याप्रमाणे मी हे पत्र लिहिण्याचे धाडस करीत आहे. मला भारतात परतण्यास अवधी लागणार असल्यामुळे घरी खर्चाची खूपच अडचण झाली आहे. तरी हुजुरांनी कृपावंत होऊन 750 रुपयांची मदत केल्यास मी आपला अत्यंत ऋणी होईल. हुजुरांनी माझ्यावर आजवर जे अनेक उपकार केले आहेत त्यात हाही आणखीन एक करतील अशी आशा आहे. दीर्घायुष्य आरोग्य इच्छून श्रींची रजा घेतो. कळावे, लोभ असावा. आपला नम्र B.R. आंबेडकर. एके दिवशी म्युझियमच्या ग्रंथपालानं साहेबांना पाव खाताना पाहिलं. तो त्यांच्यावर खूप रागवला. नियमांचे उल्लंघन केले म्हणून त्याने साहेबांना ग्रंथालयाबाहेर जाण्यास सांगितले. दिवसभराचा अभ्यास बुडणार होता. डॉक्टर साहेब ग्रंथालयाच्या पायऱ्यांवर ते बंद होईस्तोवर चालत बसले, वाचत बसले. सर्व अभ्यासक विद्यार्थी गेल्यानंतर जेव्हा ग्रंथपाल म्युझियमचं दार बंद करू लागला तेव्हा त्याला डॉक्टर साहेब पायऱ्यांवर मग्न होऊन वाचताना आणि टिपणं काढताना दिसले. ग्रंथपाल अवाक झाला. त्याने असा विद्यार्थी एव्हाना पाहिला नव्हता. तो साहेबांच्या जवळ गेला. आस्तेवाईकपणे विचारपूस केली. त्यांच्याकडे वेळ कमी होता आणि अभ्यास जास्त. त्याला साहेबांची विद्याभ्यासाची निष्ठा आणि अडचण कळून चुकली. दुसऱ्या दिवसापासून ग्रंथपालाने साहेबांना विशेष सवलत म्हणून त्यांच्या अभ्यासिकेत थोडाफार अल्पाहार घेण्याची परवानगी दिली. साहेबांनी ग्रंथपालाचे मनपूर्वक आभार मानले. डॉक्टर साहेबांचे किसे दिवसभराच्या टिपणवह्यांनी फुगलेले, शरीर शिनलेले, मात्र चेहरा टवटवीत असे. दररोज सर्वांच्या अगोदर वाचनालयात गेलेले डॉक्टर साहेब सर्वांच्या नंतर वाचनालयाबाहेर पडत. निवासस्थानी परतल्यानंतर जरा वेळ फेरफटका मारून पाय मोकळे करीत. त्यांना रात्रीचे जेवण असे ते 1 पेला बॉव्हरील आणि त्याबरोबर 2 बिस्किट.
तेवढेच अल्प जेवण घेऊन ते रात्री अभ्यासाला बसत. अर्ध्या रात्री पोटात भुकेचा बडाग्नी उठे. एका गुजराती मित्राने त्यांना पापडांचा एक पुडा दिला होता. त्यातले 4 पापड रात्री ते एका पत्र्यावर भाजून खात. मग पोटभर पाणी पीत, जरा वेळाने कपभर दूध घेत आणि मग पुढे पहाटेपर्यंत अभ्यास. इतके श्रम, इतकी ज्ञानोपासना, इतकी कठीण तपश्चर्या, ज्ञान साधनेसाठी इतका पराकोटीचा ध्यास. याहून वेगळे तप कसे आणि कोणते असू शकते? ज्ञानाप्रती आणखी वेगळी श्रद्धा ती कोणती? कठीण साधना ती आणखीन काय? साहेबांना जेव्हा रामूची आणि ती देत असलेल्या परिस्थितीशी झुंज याची आठवण होईल, तेव्हा ते पुस्तक मिटून जरा वेळ डोळे बंद करून शांत बसत. कोमल, सोज्वळ, सात्विक आणि निरागस रामू त्यांच्या डोळ्यासमोरून हालत नसे. अधूनमधून ते त्यांचे जुने आणि जवळचे पारशी मित्र नवल भतेना यांच्याकडे आर्थिक मदतीची मागणी करीत. असेच एकदा त्यांनी रामूच्या आणि स्वतःच्या खर्चासाठी भतेदांकडे 2,000 रुपयांची मागणी करणारे पत्र पाठवले. त्या पत्रात ते या मित्राला लिहितात, माझ्यामुळे तुला त्रास होत आहे याविषयी मला अतिशय दुःख होते. यावर विश्वास ठेव. अत्यंत जिव्हाळ्याच्या मित्रालाही सोसणे अशक्य आहे इतका त्रास माझ्यामुळे तुला सहन करावा लागतो आहे, याची मला जाणीव आहे. या ना त्या कारणासाठी माझी निकडीची मागणी असते. यामुळे तुझाही नाईलाज होऊन माझा एकुलता एक मित्र मला मुकणार नाही अशी मी आशा करतो. याच दरम्यान डॉक्टर साहेब लंडन म्युझियममध्ये अभ्यास करीत असताना तिथेच त्यांची एका विधवा इंग्रज विदुषी बरोबर ओळख झाली. तिचे नाव होते फ्रान्सिस फिरीराल्ड. तिला सर्वजण फॅनी म्हणून संबोधित. साहेबांच्या अगाध, बहुश्रुत, सूक्ष्म ज्ञानाने आणि व्यक्तिमत्वाने ती प्रभावित झाली. फॅनी लंडनच्या सेक्रेटरिएट हाऊस ऑफ कॉमर्स मध्ये क्लार्क म्हणून नोकरीला होती. ज्ञान संपादनासाठी साहेबांची प्रचंड मेहनत तिला सुखावून गेली. ज्ञानासाठी इतकी भुकेलेली व्यक्ती तिने प्रथमच पाहिली होती. दोघांची चांगली मैत्री जमली. कधी कधी दोघेजण थोड्या फार मिळणाऱ्या दुपारच्या फावल्या वेळात लंडन म्युझियम समोरील लॉनवर गप्पा मारता शतपावली करीत. तिला साहेबांचा सहवास हवाहवासा वाटे, कारण साहेबांच्या चौफेर आणि अगाध ज्ञानामुळे त्यांच्या सहज बोलण्यातूनही नवनवीन माहिती मिळत असे. कधी कधी काही तात्विक मुद्द्यावरून दोघांची कुरबुरही होई. मग दोघांमध्ये अबोला. साहेबांबरोबरचा अबोला तिला बैचेन करी. तेव्हा तिला करमत नसे. साहेबांचा लंडन म्युझियमच्या ग्रंथालयात जाण्याचा रस्ता तिच्या घरासमोरूनच होता. ते जेव्हा म्युझियमकडे निघत तेव्हा ती लहान मुलांना साहेबांना चिडवण्यासाठी प्रवृत्त करी. साहेबांची प्रकृती जराशी सुडवल होती, त्यामुळे ती मुले साहेबांना उद्देशून म्हणत, बेबी एलिफंट इज गोईंग गॉन, आणि फॅनी हसत असे. साहेब काहीच प्रतिक्रिया देत नसत. ते न ऐकल्यासारखे करून पुढे जात. शेवटी फॅनीच खजील होई. न राहून ती साहेबांशी बोलणे सुरू करी. लंडन म्युझियममध्ये अभ्यास करणारे आणि काही भारतीय विद्यार्थी हे पाहत होते. परदेशात शिकत असलेले तरी बहुतांशी भारतीयांच्या मेंदूची घडण शेवटी हिंदू संस्कृतीतनी धर्मात झालेली. त्यांचा स्त्री पुरुषांच्या नात्याकडे बघण्याचा निकोपनी पाक दृष्टिकोनच नसतो. डॉक्टर आंबेडकर एका इंग्लिश विदुषीच्या प्रेमात पडले आहेत आणि ते तिच्याशी लवकरच लग्न करणार आहेत, अशी कोल्हेकुई पाहता पाहता लंडनमधून भारतात, मुंबईत आणि मुंबईतील BIT चाळीत येऊन धडकली. ही बातमी जेव्हा रामूला कळली तेव्हा तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. त्या रात्री रामूला झोप आली नाही. मन कुंठित झाले.
डोळ्यांचे पाणी खणले नाही. तिला तिचे पुढचे आयुष्य भयान आणि भकास दिसू लागले. नवऱ्याचा संसार आणि संसारातील माणसं इतक्या हालाकीत आणि कष्टात आपण सांभाळत आहोत, ते हेच दिवस पाहण्यासाठी का? आता आपलं आणि यशवंतचं कसं होणार? आपण इतक्या खास्ता खाल्ल्या, त्याची फलश्रुती काय? साहेबांनी त्या गोऱ्या बाईला याच घरात आणून ठेवली तर? अशा कितीतरी प्रश्नांनी रामूच्या मनात हौदोस घातला. मधूनच हृदय भरून येई. डोळ्यांमधून खटकन अश्रू निघळे. चाळीमध्ये तर हा चर्चेचा विषय झाला होता. डॉक्टर साहेबांचे पत्र शाहू महाराजांच्या हाती पडताच त्यांनी लागलीच संस्थानचे दिवाण श्री R.V. सबनीस यांना बोलावून घेतलं आणि डॉक्टर साहेबांच्या विनंतीनुसार रामूला 750 रुपये तत्काळ पाठवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. दिवाण सबनीस यांनी 18 फेब्रुवारी 1922 रोजी रामूच्या नावाने उपरोक्त रकमेचा एक धनादेश आणि श्री ज्ञानदेव घोलप यांचे नावे एका लिफाफ्यात इंग्रजीतून पत्रही पाठवले. ते असे: कोल्हापूर, 18 फेब्रुवारी 1922. प्रतिसंपादक मूकनायक, मुंबई. कोल्हापूर संस्थानाचे हुजूर श्री छत्रपती महाराज श्रीमती B.R. आंबेडकर यांना 750 रुपये प्रदान करू इच्छितात. तदेच्छानुसार मी तेवढ्या रकमेचा धनादेश पाठवू इच्छितो. धनादेश क्रमांक B14196440. आज दिनांक 18 फेब्रुवारी 1922 रोजी श्रीमती B.R. आंबेडकर यांना पाठवित आहे. उपरोक्त धनादेश त्यांना सुपूर्द करून त्यांची पोच पाठवल्यास मी आपला कृतज्ञ होईल. R.V. सबनीस, दिवाण, कोल्हापूर संस्थान. छत्रपती शाहू महाराजांच्या आदेशानुसार दिवाण श्री सबनीस यांनी रामूला डॉक्टर साहेबांनी सांगितलेली रक्कम पाठवून दिली. घोलप यांनी तो धनादेश रामूच्या खात्यावर देना बँकेत जमा केला. रामूच्या संसारात ऐन अडचणीच्या वेळी महाराजांनी लावलेला हा हातभार अतिशय मोलाचा होता. महाराजांकडून मदत मिळाली तरी रामू, लक्ष्मी आणि शंकर रोज मिळेल ती मजुरीची कामं करीत होते. निधडाचा घाम गाळीत होती. अगदीच पर्याय नसेल तेव्हा महाराजांच्या पैशातून आवश्यक तेवढे वापरीत. अशा तर आणखीन एक वाईट घटना घडली. रामूबाईला बहिणीचा दर्जा देणारे अस्पृश्यांसाठी आपल्या संस्थानात प्रथम अस्पृश्यांसाठी आरक्षणाची तरतूद करणारे आणि अस्पृश्यांना पुरुषांबरोबरची वागणूक देणारे दूरदृष्टीचे छत्रपती शाहू महाराजांचे त्यांच्या मुंबईतील पन्हाळा लॉज, खेतवाडी निवासस्थानी 5 मे 1922 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही खबर जेव्हा डॉक्टर बाबासाहेबांना लंडनला कळली तेव्हा त्यांना धक्काच बसला. साहेबांना महाराजांबरोबरच्या अनेक आठवणी आठवल्या. एकदा महाराज मुंबईत आले. ते मोटार घेऊन थेट साहेबांकडे BIT चाळीत पोचले. खाली मोटर उभी करून साहेबांना भीमराव म्हणून आवाज दिला. महाराज साहेबांना बरोबर घेऊन त्यांच्या निवासस्थानी गेले. साहेबांबरोबर अनेक विषयांवर चर्चा केली. अनेकदा उजव्या बाजूला बसून महाराज त्यांच्याबरोबर भोजनही करीत. त्यांची कन्या अक्कासाहेब व पुत्र राजाराम साहेबांना मामा म्हणून संबोधित. अशा अनेक स्मृती आठवताच साहेबांचं हृदय भरून आलं. भीमराव म्हणून दिलेली हाक कानात गुंजू लागली. त्यांनी महाराजांचे सुपुत्र युवराज राजाराम यांना पत्र पाठवून आपले दुःख आणि भावना व्यक्त केल्या. फॅनीची आणि साहेबांची मैत्री चांगलीच जमली होती. साहेबांच्या बोलण्याने ती मंत्रमुग्ध होईल. ती साहेबांसाठी ग्रंथालयातील वेगवेगळ्या ग्रंथांमधून व अहवालांबरोबर उतारे व टिपण काढून देण्याचे नेहमी तत्पर असे. डॉक्टर साहेबांबरोबर विवाह करून त्यांच्या दलितोद्धाराच्या कार्याला वाहून घेण्याची तिची इच्छा होती. तिने जेव्हा हा प्रस्ताव साहेबांसमोर ठेवला तेव्हा त्यांना आठवली ती अपार कष्ट उपसून
प्रसंगी उपाशी राहून मायदेशात आपला संसार खंबीरपणे सांभाळणारी स्वाभिमानी, सोशिक, सोज्वळ, सात्विक आणि सुंदर पत्नी रामू. ती कष्ट आणि गरिबीशी देत असलेली झुंज. साहेबांनी फॅनीच्या प्रस्तावाला नम्रपणे नकार दिला. साहेबांच्या घरातील हलाखीच्या परिस्थितीविषयी चाळीतील आणि मुंबईतील ज्ञाती बांधवांना जेव्हा कळले तेव्हा त्यांनी एकत्र येऊन रामूला काही आर्थिक मदत देण्याचे ठरवले. ते जेव्हा काही पैसे घेऊन तिच्या घरी गेले तेव्हा तिने मी मदत घेण्यास नम्रपणे नकार दिला. यावर काय पर्याय काढावा याचा समाज बांधव विचार करू लागले. एका समजदार वृद्ध व्यक्तीने योग्य पर्याय सुचवला. साहेबांचे थोरले बंधू बाळाराम भोईवाड्याच्या चाळीत त्यांच्या विवाहित मुलीबरोबर राहत होते. त्यांची पत्नी 1910 साली पंढरपूरच्या वारीला गेली आणि तिकडेच प्लेगच्या साथीने वारली होती. त्यामुळे घरात जावई, मुलगी आणि तेच राहत. ते कापड गिरणीत कामाला होते आणि त्यांना दरमहा 120 रुपये पगार होता. बाळारामाला दारूचे व्यसन होते. ते त्या व्यसनाच्या खूपच आहारी गेले होते. बाळाराम आपण सर्व ज्ञाती बांधवांनी दबाव आणायला आणि त्याला साहेबांच्या कुटुंबाबरोबर निदान ते परदेशातून येईपर्यंत तरी राहावं म्हणून आग्रह करायचा. त्यानुसार ज्ञाती बांधवांनी केलं. बाळारामाला समाजात राहायचं होतं. 4 शहाण्या माणसांचं ऐकणं गरजेचं होतं. ते BIT चाळीत साहेबांच्या कुटुंबाबरोबर राहण्यास आले. त्यांच्या व्यसनातून आणि बाकीच्या खर्चातून रामूला थोडीफार आर्थिक मदत करू लागले. मात्र लक्ष्मी, शंकर आणि रामूचे राबणे चालूच होते. दिवस पुढे सरकत होते. बाळाराम दर महिन्याला पगाराच्या दिवशी संध्याकाळी नशेने तर होऊन घरी येई. तेव्हा त्याच्या हातात मुकुंद आणि यशवंतासाठी न विसरता खाऊचे पुडके असे. ते मुकुंदला मक्या तर यशवंतला सुडक्या म्हणत. बाळाराम भावजईस अधूनमधून संसार उपयोगी लागणारी भांडी घेऊन देत असत. साहेबांना परदेशात जाऊन 3 वर्ष होत आली. त्यांनी लंडनमध्ये MSCचा अभ्यास पूर्ण करून लगेचच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेमध्ये प्रवेश घेऊन DSCचाही अभ्यास सुरू केला. रात्रीचा दिवस करून अतिशय परिश्रम घेऊन साहेबांनी DSC पदवीसाठी दी प्रॉब्लेम ऑफ दी रुपी हा प्रबंध लिहून पूर्ण केला आणि तो लंडन विद्यापीठात सादर केला. परंतु प्रबंधातील काही मुद्द्यांवर वरिष्ठ प्राध्यापकांनी हरकत घेतली. प्रबंधातील काही भाग अतिशय जहाल आणि परखड आहे असं त्यांचं मत होतं. साहेबांना प्रबंध दुरुस्त करून पुन्हा लिहिण्यास सुचवले. यावरून मार्गदर्शक प्राध्यापकांबरोबर साहेबांचा वादही झाला. जवळची पुंजी संपली होती. मधूनच रामूला साहेबांचे पत्र येईल. आता रामूला त्यांचे पत्र वाचून घेण्यातही तेवढी उत्सुकता आणि जिव्हाळा राहिला नव्हता. मनामध्ये एक अनामिक अस्वस्थता निर्माण झाली होती. जीवाला घोर लागला होता. तिच्या नजरेसमोर कधी कधी काल्पनिक गोरीबाई दिसे आणि एक दिवस साहेबांचं पत्र आलं. मी घरी परत येत आहे. 14 एप्रिल म्हणजे साहेबांचा वाढदिवस. त्या दिवसाच्या 11 दिवस आधी म्हणजे 3 एप्रिल 1923 रोजी त्यांची बोट मुंबईच्या बंदरावर येणार होती. त्यांनी तसे त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील मोजके आणि महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना कळवलेलेही होते. साहेबांचे स्वागत करण्यासाठी ज्ञाती बांधवांची तयारी सुरू झाली. बाळारामने रामूबाईस 550 रुपये दिले आणि म्हणाले, रमा, या पैशातून तुला एक चांगलं लुगडं घे आणि उरलेल्या पैशातून मुलांना कपडे घे. विवाह आल्यानंतर तू त्याला चांगली दिसली पाहिजेस. रामू मक्याच्या आईला घेऊन बाजारात गेली. साहेबांना आता गादीवर झोपण्याची सवय लागली असेल म्हणून एक गादी घेतली. 2 उशा घेतल्या. त्यांना जेवणासाठी एक पाट घेतला आणि एक धोतर व सदरा घेऊन ती बाजारातून घरी आली. स्वतःसाठी मात्र तिनं काहीच घेतलं नाही. साहेब येण्याचा दिवस उजाडला. रामूनं साहेबांना भेटण्यासाठी बंदरावर जाण्याचं ठरवलं.
पण घरात तिला नेसण्यासाठी नीटसं लुगडं नव्हतं. ती पेचात पडली. फाटकं जुनेर नेसून जाणं म्हणजे घरची आणि साहेबांची दयनीय परिस्थिती बाहेर दाखवणं. नणंद मंजुळाने तिचे लुकडे देऊ केले, मात्र माणी स्वभावाच्या रामूने ते घेतले नाही. मग तिला आठवलं एका पेटीमध्ये साहेबांना माणगाव परिषदेच्या सत्काराच्या वेळी शाहू महाराजांनी दिलेला शेला. तिनं तो भरजरी शेला काढला. तोच शेला ती कोकणी पद्धतीनं नेसली. तयारी करून साहेबांच्या स्वागतास मुलांना, मक्याच्या आईला आणि शंकरला घेऊन चाळीतील इतर लोकांबरोबर बंदरावर गेली. आपापल्या पाहुण्यांना घेण्यासाठी बंदरावर प्रचंड गर्दी उसळली होती. साहेबांचे मोजके कार्यकर्ते आणि सहकारी त्यांना घेण्यासाठी व स्वागतासाठी बंदरावर आले होते. त्या गर्दीमध्ये एका कोपऱ्यात रामू कुटुंबियांना घेऊन उभी होती. कधी एकदा साहेबांना पाहते असं तिला झालं होतं. ती अधीर झाली होती आणि अस्वस्थही. साहेबांबरोबर त्यांची ती गोरी बाई सुद्धा असली तरी मनात धाकधूक होती. एकदाचे साहेब बोटीतून बाहेर येताना दिसले. रामूचे डोळे सुखावले. मनात मात्र प्रचंड धडधड आणि बेचैनी. रामू साहेबांच्या मागच्या बाजूला पाहत अदमास घेऊ लागली. मोजक्या समाज बांधवांच्या जयघोषानं आसमंत दुमदुमत होता. साहेबांच्या गळ्यात हार पडत होते. जो तो साहेबांना जवळून आणखीन जवळून पाहण्याचा प्रयत्न करत होता. रामूची नजर कधी साहेबांकडे तर कधी त्यांच्या पाठीमाग कोणी परदेशी स्त्री उतरते का याचा शोध घेत होती. अर्धा तास होऊन गेला. साहेबांच्या पाठी ना गोरी बाई उतरली ना काळी. रामूचा जीव भांड्यात पडला. मनाला हायसं वाटलं रामूच्या. म्हणजे साहेब एकटेच आले तर. चेहऱ्यावर आनंदाची छटा उमटली. साहेबांच्या नजरेतून तिची अस्वस्थता सुटली नव्हती. समाजातील प्रसिद्ध कार्यकर्ते आणि बाबासाहेबांचे जवळचे सहकारी सी ना शिवतकर तर चक्क 2 पुष्पहार घेऊन बंदरावर आले होते. साहेबांच्या गळ्यात एक हार घातल्यानंतर न राहून ते साहेबांना म्हणाले, आम्हाला वाटलं तुम्ही तुमच्या विदेशातील मैत्रिणीला घेऊन येणार आहात, म्हणून मी हे 2 हार घेऊन आलो. साहेब शिवतकरांकडे पाहत म्हणाले, आय मे बी एनिथिंग बट नॉट फूल. शिवतकर गप्प झाले. साहेब परस्त्रीच्या पाशात कधी अडकले नाही. त्यांनी नेहमी स्त्रियांबरोबरची मैत्री आणि सहकार्य ठराविक मर्यादेपर्यंतच ठेवले. अशातच शाहू महाराजांनी दिलेला शेला नेसलेली रामू कुटुंबियासहित साहेबांसमोर आली. रामूच्या अंगावर महाराजांचा शेला पाहून साहेबांच्या मनात सर झालं. अति कृतज्ञतेच्या भावनेनं त्यांनी तिच्याकडे फक्त पाहिलं. रामूच्या तर तोंडून शब्दच निघत नव्हता. त्यांची शरीरं 2 होती, जीव मात्र एकत्र होता. परमानंद झाल्यानंतरची तिची ती अवस्था होती. शब्दातीत, कल्पनातीत. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटत होती. रामूनं पटकन साहेबांचे दर्शन घेतलं. पाठोपाठ मुलंही पाया पडली. मुलांच्या अंगावरचे कपडे घरातील दैन्य अधोरेखित करीत होते. इतक्यात चाळीतील 70 वर्षाची नात्यातील एक वृद्ध महिला भिवा भिवा करीत ओरडू लागली. साहेबांनी मान वळवून पाहिलं. ते तिच्याजवळ गेले. त्यांनी तिचे हातात घेतले. त्या माऊलीच्या पाया पडले. ती वृद्ध अश्रुपुशीत म्हणाली, देव तुका 100 वर्षाचं आयुष्य देवो. भिवा, आज तुझी बय अन बाबा पाहिजे होती रे. लय आनंद झाला असता त्यांना. त्यांचो ह्यो झील इतला मोठा झाल्याचं पाहून. पित्याची आणि आत्याची आठवण होताच साहेबांचे हृदय भरून आलं. डोळे पाणावले. मात्र लागलीच त्यांनी स्वतःला सावरलं. साहेबांची मुंबई बंदरापासून परळच्या त्यांच्या घरापर्यंत कार्यकर्त्यांनी वाजत गाजत मिरवणूक काढली. भारतातील अस्पृश्य समाजामध्येच नव्हे तर देशात इतका उच्च विद्याभूषित पहिलाच तरुण होता हा. समाज बांधवांची छाती गर्वाने फुलली होती. त्यांच्यामध्ये अनामिक चैतन्य संचारलं होतं. स्पृश्य समाजातील लोक घराच्या गच्चीवरून, रस्त्याच्या पदपथावरून थांबून मिरवणूक पाहत होते.
आता एका भव्य आणि अद्वितीय सामाजिक संग्रहाला सुरुवात होणार होती. या देशाच्या इतिहासाची पानं नव्यानं लिहिली जाणार होती. मोठं समाजभिसरण होणार होतं. मानवमुक्तीच्या संग्रहाला बिगुल वाजवला जात होता. त्या प्रचंड समाजभिसरणाच्या धूमचक्रीची ही जणू नांदीच होती. परळला मिरवणूक विसर्जित झाल्यानंतर साहेब घरी आले. लक्ष्मीबाईंनी रामूनं साहेबांना ओवाळलं. पूर्वीचे सारे कष्टमय दिवस विसरून घरातले वातावरण आनंदमय झाले होते. रोजची प्रार्थना झाली. साहेबांनी रात्रीचं जेवण केलं आणि ते त्यांच्या 42 क्रमांकाच्या खोलीत गेले. पाहतात तो खोलीत नवीन गादी, उशा, धोत्राचे पान व सदरा. साहेबांना नवलच वाटलं. रात्री उशिरा रामू साहेबांच्या खोलीत आली. रामूनं आणलेले कपडे साहेबांनी घातले होते. ते खुर्चीत बसले. रामूचं मन प्रफुल्लित झालं. ती साहेबांच्या खुर्चीजवळ येऊन उभी राहिली. प्रसन्न मनानं आणि मुद्रेनं. अतीव करुणतेने पत्नीकडे पाहत साहेबांनी विचारलं, रामू, मी बोटीतून उतरल्यानंतर मागे काय पाहत होतीस? त्यांचा प्रश्न अनपेक्षित होता. रामूच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. अगं वेडे, माझ्या हृदयात पत्नी म्हणून तुझ्याशिवाय कोणालाही इंचभर देखील जागा नाही. माझ्याबद्दल तुझ्या मनात असं काही आलं असेल तरी कसं? साहेब म्हणाले. रामूला अश्रुमय डोळ्यातून तिच्या साहेबांचा चेहरा अंधुकसा दिसत होता. साहेब कितीतरी वेळ रामूच्या निरागस चेहऱ्याकडे टकटक पाहत होते. त्यांनी रामूचे हात हाती घेतले. क्षणात अंगावर शहारा उठला. इतके कोमल आणि नाजूक हात कष्ट करून रखरखीत आणि खडबडीत झाले होते. फोड येऊन फुटली होती. हातांना जागोजागी खड्डे पडले होते. डॉक्टर साहेब रामूच्या हाताकडे पाहू लागले. त्यांचं हृदय भरून आलं. रामूच्या तळहातावरून त्यांची नजर हालतच नव्हती. हृदयात दाटण झाली होती. अश्रूंची 2 टिपं रामूच्या तळहाती पडली. दिव्याची ज्योत हळूच मंद होत गेली. रात्र वाढत होती. धन्यवाद. श्रोते हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला